नमस्कार, ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी वैष्णवी स्वागत करते। महत्त्वाची बातमी पाहूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्याचा शपथविधी रविवारी नागपूर येथील राजभवनावर संपन्न झाला। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने 10 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। भाजपने नेमकी कोणत्या नेत्यांना संधी दिली आहे पाहूया। मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार आहे। मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिले आहेत। मेघना बोर्डीकर 2 वेळा जिंतूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी सुद्धा झाले आहेत। त्यानंतर नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितेश राणे 3 वेळा सलग विधानसभेत निवडून आले आहेत। नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या टोकाची टीका घेऊन भाजपला मदत करण्यात आल्याने कोकणात महायुतीला चांगली मते मिळाल्याने त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे। महत्त्वाची बातमी। त्यानंतर माधुरी मिसाळ या पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। मिसाळ सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आले आहेत। त्यांच्या या धडाडीमुळे भाजपने त्यांना यावेळीही राज्यमंत्री पदाची संधी दिली आहे। त्यानंतर गणेश नाईक हे सलग 2004 पासून सलग 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे। गणेश नाईक शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। गणेश नाईक यांचं एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नाही, म्हणून भाजपने त्यांना यंदा मंत्री पदाची संधी दिली आहे। महत्त्वाची बातमी। त्यानंतर जयकुमार कोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार झाले। भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात। त्यानंतर सातारा येथील राजघराण्याचे शिवेंद्र सिंग राजे भोसले, वर्धा येथील पंकज भोयर, राळेगाव मतदारसंघाचे आमदार अशोक उईके, खामगाव विधानसभेचे आमदार आकाश फुंडकर, भुसावळ विधानसभेचे संजय सावकारे यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे।